ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संविधान दिनी राष्ट्रीय संविधान बचाव अभियान. प्राध्यापक देविदास इंगळे आणि दिलीप राठोड वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि संविधान प्रेमी यांनी महात्मा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून नांदेड जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. प्राध्यापक देविदास इंगळे, दत्ता तुमवाड, दिलीप राठोड, आनंद बनकर, ज्ञानेश्वर टोमले, नागराज आईलवार, प्राध्यापक हिरवंत सूर्यकार, लालू इंगळे, संतोष शिंदे, साहेबराव आळणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिनाचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा मानव एक समान, संविधान की क्या पहचान, मानव एक समान, एक राष्ट्र एक निशान, भारतीय संविधान, एक राष्ट्र एक निशान, भारतीय संविधान, संविधान दिनाच्या मी प्राध्यापक देविदास इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान. आज 26 नोव्हेंबर 2024 राष्ट्रीय संविधान दिन दिवस आहे. या राष्ट्रीय संविधान दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आम्ही एक आज संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, भारत जोडो अभियान, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संयुक्त विद्यमाने एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी एक निवेदन पण देणार आहोत. ईव्हीएमचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चालला आहे. आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मशीनमध्ये गडबडी, गोंधळ यामुळं लोकांना 2-2, 3-3 तास, 4-4 तास ताटकळत राहावं लागलं. रात्री 8-8, 9 वाजेपर्यंत मतदान चाललं. आणि काही मतदार म्हणजे कंटाळून मतदान न करता निघून गेल्यामुळं मतदानाची टक्केवारी कमी झाली. आणि हा निकाल जो आहे म्हणजे एक्झिट पोलचा निकाल वेगळा होता, जनतेचा कौल वेगळा असतानासुद्धा भाजप सरकार सत्तेवर येते. म्हणजे या गुजरातमधून आणलेल्या मशीन्स, आम्हाला त्यावरती शंका आहे. याबद्दल म्हणजे अनेक वेळा निवडणूक आयोगांना पत्र व्यवहार करून, अनेक उपोषणं करून, आंदोलने करून, मोर्चे काढून सुद्धा हे सरकार, केंद्र सरकार म्हणजे सर्व निवडणूक आयोगाला सपोर्ट करून निवडणूक आयोगसुद्धा त्यांच्याप्रमाणे निकाल देतं आहे. त्याच पद्धतीनं त्यांचंच ऐकून ईव्हीएम मशीन कायमस्वरूपी ठेवतात. हे म्हणजे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही निकाल मानत नाही. या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या 2024च्या, त्या निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात असे मी आवाहन करतो आणि थांबतो. सर्व भारतीयांना मी आज संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या देशामध्ये जे ईव्हीएमच्या वरती जे मतदान होत आहे त्यामध्ये लोकांना, सर्व मतदार असेल, भारतीय लोक असतील, यांना शंका आहे. आणि जे सरकार आहे हे सरकार लोकांच्या भावनेचा आदर करून हे जे काही ईव्हीएमवरती जे काय मतदान होत आहे ते कुठंतरी थांबवायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती मतदान करून घ्यायला पाहिजे. कारण अमेरिकेसारखा देशसुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान करून घेतो. आणि ज्या देशांनी तंत्रज्ञान चे जे शोध लावला त्या देशामध्ये पण त्या तंत्रज्ञानावरती शंका आहे.
तर आपलं तर भारत देश आहे. भारत देशामध्ये तर सर्व काही अलबेल आहे, आपणाला सर्वांना माहीत आहे. आणि इथली जे जनभावना आहे लोकांची, मतदाराची जनभावना आहे, सर्वसामान्य लोकांची जनभावना आहे, त्या जनभावनेचा इथलं जे सरकार आहे, हे BJP सरकार असेल किंवा जे काही सरकार जे सरकार आहेत, त्या सरकारने त्याचा विचार करावा. नाहीतर येत्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये प्रक्षोभ होईल. आणि जसं श्रीलंकेमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती, जशी बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशी परिस्थिती निर्माण आपल्या देशामध्ये सुद्धा होईल. आणि आता येथील जे जनता आहे, या शासनाला आम्ही सांगतोय की तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये जर निर्माण करून घ्यायची नसेल तर वेळीच इथलं जे सरकार आहे त्यांनी सावध व्हावं. आणि EVM आता ह्याचे पुढचे जे इलेक्शन असतील ते सर्व इलेक्शन EVMवर न करता बॅलेट पेपरवरती करावं, अशी आमची एक मागणी आहे. दुसरं असं आहे की आमच्या जनतेला अशी विनंती आहे की आता जे येऊ घातलेलं जे सरकार आहे, आणि आपण जर पाहिलं तर आज वेगवेगळ्या पेपरमध्ये ते आकडे जुळत नाही आहेत. वेगवेगळ्या पेपरमध्ये आकडे जुळत नाही आहेत. कुठं 1600 मतदान आहे तर 2100 मतदान त्या मशीनमधून निघत आहे. कुठं जे तफावत आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये तफावती दिसत आहेत. याचाच अर्थ असा होतो की EVMमध्ये काहीतरी घोळ चालू आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गुजरातमधून ज्या काही EVM मशीन्स मागितल्या होत्या त्या मशीनमध्ये 100% घोळ आहे. आणि इथलं इलेक्शन कमिशन पण सरकारचं काय म्हणतो आपण, सरकारचं ते बाहुलं बनलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं इथलं जे प्रशासन आहे ते चालू आहे. प्रशासन आणि सरकारची ही सर्व मिलीभगत आहे असं याच्यातून दिसत आहे. पण आजचा म्हणजे आता जी निवडणूक झाली ते मॅनेट तुम्हाला मान्य नाही आहे का? नाही, ही जे निवडणूक झालेली आहे ही आम्हाला मान्य नाही आहे. आता जनतेतूनच आतापर्यंत जनतेतून त्या सरकारवरती रोष होता. आणि इथलं जे सरकार आहे असं कोणतंच मोठं काम केलं किंवा समाजासाठी असं चांगलं काम केलेलं आहे की ते त्यांनी दाखवावं. काल परवापर्यंत सर्व जनता नाराज होती त्यांच्यावरती. एकदम असं कसं बदललं लोकांचे मतं की त्यांनी फार चांगली कामं केले आणि मग लोकांनी त्यांना तशा प्रकारचं जे मत आहे त्यांनी दिले. आणि त्यांच्या बाजूनं जो कोल गेला तो कोल मान्य नाही आहे आम्हाला. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत करून स्वतः